पारडी पोलीस ठाणा अंतर्गत एक मामला समोर आलेला आहे। हा मामला एक हत्येचा प्रयत्न करण्यावरून समोर आलेला आहे। याच्यामध्ये एक बघण्यात आलं आहे की दोन चुलत बहिणी यांचा वाद, हा प्रॉपर्टीचा वादामध्ये एक बहिणी घरून निघून जाते आणि अशातच त्या मुलीचा बॉयफ्रेंड हा त्या दुसऱ्या तिच्या बहिणीला फोन करून तिला शिवागाळ करतो आणि अशातच शिवागाळ केल्यावरती ती मुलगी आपल्या दुसऱ्या बॉयफ्रेंडला फोन करते आणि याच्यात त्याच मित्राने अक्षरशः समोरच्या व्यक्तीला फोन करतो आणि पारडी परिसरातील पुनापूर रोडवरती या जागेवर एका पांठेल्यावरती बोलवतो। या पांठेल्यावर बोलवल्यावरती त्यांच्यात काय वाद होतो आणि त्यानंतर आपल्या कमरेतला असलेला चाकू हा त्याच्या पाठीत घालतो। हाच असेच कशा प्रकारे ह्या माहिती घडली आहे हे आपण जाणूया PI सरांकडनं। नागपूर रोडवरती एक मारहाणीचा प्रकार समोर आलेला आहे। काय वास्तविकतेतला कहाणी होती, काय माहिती होती, काय सांगा? याच्यामध्ये जे फिर्यादी आणि आरोपी आहेत यांच्या दोघांच्या ज्या मैत्रिणी आहेत ह्या सख्या चुलत बहिणी आहेत। त्यांच्यामध्ये त्या चुलत बहिणीमध्ये दोन्ही बहिणीमध्ये त्यांचे घरी वाद झाला आणि मग त्या दोघी बहिणींनी आपापल्या त्या जो मित्र आहेत फिर्यादी आणि आरोपी यांना सांगितलं की बा असं असं झालेलं आहे। ते यातील आरोपी क्रमांक 1 याने फिर्यादीच्या मैत्रिणीला काहीतरी बोलणं करून शिवगाळ केलेली आहे। या कारणावरून फिर्यादी याने काल घटना तारीख वेळी आरोपी क्रमांक 1 याला फोन केला आणि त्याला सांगितले की तू माझ्या मैत्रिणीला का बोलला। या कारणावरून त्याला शिवगाळ केली फोनवर आणि त्याला पुनापूर रोडवर घटनास्थळी बोलवले। यावरून आरोपी क्रमांक 1 आणि त्याचा एक मित्र आरोपी क्रमांक 2 असे दोघं जण पुन्हा घटना ठिकाणी आले आणि मग त्यांच्यामध्ये वाद झाला आणि फिर्यादीने आरोपींना मारहाण केलेली आहे आणि मग आरोपी क्रमांक 1 याने त्याच्याजवळ जो चाकू आणलेला होता तो फिर्यादी यास मारलेला आहे आणि त्याला जखमी केले। त्यावरून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे। PI साहेबांच्या म्हणण्याच्या अनुसार का ज्या वेळेस हा प्रकरण घडलं त्यावेळेस त्या जागेवरती जो जखमी आहे हा लग्नावरनं आलेला होता आणि याबाबत ज्यावेळेस लग्नावरनं आला त्यावेळेस त्याच्यासोबत काय घडणार होतं हे त्याला नेमकं माहीत नव्हतं, परंतु जे घडलं ते अनुचितच घडलेलं आहे। पण अशात आता काय कारवाया होईल आणि काय मेडिकल रिपोर्ट्स येतील त्याच्यानंतरच समोरच्या कारवाया होतील, कारण की विविध कलमात तर त्यांना आता सध्या सूचनापत्रावरती सोडण्यात आलेलं आहे। आता समोरच्या रिपोर्ट्स आल्यावरच काय कारवाया होतील हे बघण्यायोग्य राहील। ह्या अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश तित्रमाळेसह उद्गार न्यूज।